मित्र, तुम्हाला समजायला पाहिजे की अदानी अंबानीचे कर्ज माफ होते, परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याची हिंमत यांच्यात नाही. कारण शेतीचा आणि यांचा काही संबंध नाही, RSSचा आणि शेतीचा काही संबंध नाही, भाजपचा आणि शेतीचा काही संबंध नाही. कधी यांनी यांच्या बापदादांनी शेती केली नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याच्या भावना यांना करणारच नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की पक्षाविषय सांभाळा, मी पक्षाचा विषय घेऊ नका, विषय घ्या की सरकारपासून आम्हाला चिंता कसं येईल, आमचा अधिकार कसा मिळवता येईल. भारतीय संविधानानं आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला. आज सरकारच्या छातीवर चढा आणि शेतकऱ्यांचा साठी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून या. परिस्थिती फार बिकट आहे. मुख्यमंत्री शिवाजी महाराजांचे फोटो लावून शिवाजी महाराजांना मानवंदना करण्याची पोस्टर जागी लावत आहे. कुठे मुत्रीघरापाशी, कुठे संडासा पाडी, कुठं शिवाजी महाराजांचा अपमान महाराज चालू आहे. मुख्यमंत्र्यांना काय आहे की मराठा समाजाच्या समोर मी शिवाजीचा कसा बघतो हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्री वाटेल ते कार्यक्रम करत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना हे समजत नाही की ज्या पोस्टरचा खर्च तुम्ही केला, अरे आमचा शेतकरी फाशी घेऊन मरतोय, त्याचं पोस्टर कोण छापून मित्र, त्याचा पोस्टरची परिस्थिती काय आहे, त्याच्या लेकराबाळाची परिस्थिती काय, त्याच्या घरात खायला अनाज नाही, तो वनवन फिरतोय. आज वरून पाणी असलेल्या मजुराला मजुरी नाही, त्यामुळे व्यवसाय डुबले. अशी अवस्था या महाराष्ट्राची झाली. अख्खा महाराष्ट्र गाडीत टाकलाय गाडीत. आणि त्यासाठी मित्र लक्षात ठेवा, आज जर आम्ही शेतकरी म्हणून आमची एकच जात, फक्त शेतकरी जात, हे जाती जातीत वाटाणा. पंचवटी चौकात आज काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेत. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन छेडले. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तरात घोषणाबाजी केली आणि काही काळ चौकात दोन्ही पक्षांमध्ये आमोरासमोर नारेबाजीचा माहोल पाहायला मिळाला. आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दौरा आहे. नेत्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पंचवटी चौकात ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत सोहळा आयोजित केला. स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. मात्र आंदोलन आणि स्वागत सोहळा यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पंचवटी चौकातून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असून सोमेश्वर पुसदकर मार्ग चौकात मोठा जाम लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पंचवटी परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण होते, परंतु पोलिसांनी तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणली. Thank you.